नमस्कार. सहज ज्योतिष या कार्यक्रमात आपले स्वागत आहे. रविवार 15 फेब्रुवारी 2026 रोजी महाशिवरात्री आहे. ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी विशेष ग्रहस्थिती असते. त्याचा प्रभाव प्रत्येक राशीवर पडतो. या दिवशी राशीनुसार केलेले दान अनुकूल ग्रहस्थिती होण्यासाठी प्रभावी उपाय आहेत. मेष, आत्मविश्वासात विशेष वाढ होईल. सरकारी व प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. महाशिवरात्री दिवशी गरिबांना गूळ किंवा मसूर डाळ दान करावे. वृषभ, आर्थिक स्थिती चांगली राहील. गुंतवणुकीत फायदा होईल. बराच मानसिक तणाव कमी होईल. पांढरे वस्त्र वा तांदूळ दान करावे. मिथुन, व्यवसाय क्षेत्रात चांगले वर्चस्व वाढेल. शत्रूवर विजय मिळवाल. अचानक धनलाभ होईल. प्रवासातही लाभ होईल. या दिवशी हिरवे मूग किंवा हिरवी फळे दान करावीत. कर्क, आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. धार्मिक कार्य पार पडतील. नातेसंबंधातील कटुता कमी होईल. प्रतिष्ठा लाभेल. दूध किंवा पांढरे तीळ दान करावेत. सिंह, वरिष्ठांची मर्जी राहील. कौतुक करतील. नवीन जबाबदाऱ्याही मिळण्याची शक्यता आहे. मुलांच्या शुभवार्ता समजतील. या दिवशी गहू किंवा तांब्याचे भांडे दान करावे. कन्या, नोकरीत बदल संभवतात. संधीचा लाभ घ्यावा. कायदेशीर बाबतीत यश मिळेल. विद्यार्थ्यांसाठी चांगली वेळ आहे. हिरवे कापड किंवा हिरव्या पालेभाज्या दान कराव्यात. तूळ, वाहन, घर खरेदीसाठी चांगली वेळ आहे. प्रेमसंबंधाचे वैवाहिक सौख्यात रूपांतर होण्याची शक्यता आहे. सुख शांती लाभेल. गरजूंना साखर किंवा तूप दान करावे. वृश्चिक, कर्जमुक्ती होईल. रखडलेली कामे वेग घेतील. धाडसही कराल. या दिवशी चंदन किंवा मसूर डाळ दान करावे. धनु, मानसिक समाधान लाभेल. वरिष्ठांकडून विशेष मार्गदर्शन लाभेल, ज्याचा भविष्यात फायदा होईल. या दिवशी चण्याची डाळ किंवा पिवळे वस्त्र दान करावे. मकर, जुन्या मित्रांच्या गाठीभेटी होण्याची शक्यता आहे. प्रसन्नता लाभेल. पगारात वाढ होईल. नोकरीत स्थिरता येईल. जमिनीच्या व्यवहारात चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. काळे तीळ किंवा छत्री दान करावी. कुंभ, व्यवसायात नवीन प्रयोग यशस्वी होतील. पैशाची वसुली होईल. रखडलेली कामे वेग घेतील. या दिवशी उडदाची डाळ किंवा काळे कपडे दान करावेत. मीन, इच्छा पूर्ण होतील. प्रगतीही होईल. सन्मान मिळेल. परदेशी वारी होण्याची शक्यता आहे. केळी, बेसन लाडू किंवा धार्मिक पुस्तके दान करावेत. चॅनल लाईक, शेअर व सबस्क्राईब करा हे विनंती. पुन्हा भेटू पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.